तुमच्या गावामध्ये उत्साह खूप चांगला असतो कार्यक्रमाचा। भगवान दत्तात्रयांच्या दत्त जयंतीच्या निमित्ताने साधू संतांच्या आशीर्वादाने भगवंताच्या कृपेने तुम्हा सकल ग्रामस्थांच्या अथक परिश्रमाने चालणारा हा अखंड हरिनाम संकीर्तन सप्ताह आणि या कीर्तन सप्ताहातील 6व्या दिवसाची चिंतन सेवा माझ्या वाटेला आपल्या जेथील परमश्रद्धेय परम आदरणीय आमचे गुरुबंधू देवीदासजी महाराज यांच्या वतीने माझ्यापर्यंत ही सेवा माझ्यापर्यंत सुपूर्द झाली। त्याच्यामध्ये पत्रिका जो 38 वर्ष मोठ्या उत्साहाने साजरा करतात त्याच्यामध्ये अजून एक आवर्जून सांगावं असं वाटतं की आपल्या आजच आले आज विशेष उपस्थिती ज्यांची आहे, चॅनलचं नाव आहे नाद विठू माऊलीचा, त्यांचं यूट्यूब चॅनल आहे नाद विठू माऊलीचा आणि त्या चॅनलवर आजची ही कीर्तन सेवा जाणार। त्यांच्या माध्यमातून आम्ही महाराष्ट्रावर भारतभर आम्ही प्रसिद्ध होणार। हो, श्री हरिभक्त परायण विकास दादा सूर्यवंशी मोराणेकर यांचं ते यूट्यूब चॅनल आहे, त्यांनाही धन्यवाद देतो। पुन्हा तुम्हा सकळ ग्रामस्थांना पुन्हा एकदा धन्यवाद देतो आणि आपल्या चिंतन सेवेकडे वळतो। विठ्ठल विठ्ठल अजून एक नाव राहिले महाराज, साऊंड सिस्टीम सुंदर आहे, पण एक काम करा, ऑपरेटिंग करताना आहे ना जो ऑपरेटर बसतो ना, वक्ता श्रोता गायक आणि तू असं लक्ष ठेवायचं बरं का, म्हणजे तुला पुढल्या वर्षाला याची मशीन ना यापेक्षा अजून डबल मोठं होईल भगवान नाही मला नाही ते मग त्याशी जर किती किल्ल्या मैड्या बाबा कितला का चांगला राही ना उभा सुंदरशी साऊंड सिस्टीम आहे दादा, त्यालाही धन्यवाद देतो आणि आपल्या चिंतन सेवेकडे वळतो। बऱ्या जगद्गुरु तुकोबार यांचा अभंग 3 चरणाचा अभंग आज आपल्याकडे म्हणून दाखवलेला आहे। 3 चरणाच्या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबारांना जास्त काही सांगायचं नाही, देवीदास बुवा जास्त काहीच सांगत नाही आणि संत जास्त सांगा बांगडमा पडतस सांगितलं काहीच नाही, थोडे असं थोडंसं सांगता पण हिताचं सांगता। 3 चरणाच्या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबारांना एक महत्वाचा मुद्दा सांगायचा आहे, त्याला सिद्धांत म्हणा। एक सिद्धांत असा सांगायचा आहे जगद्गुरु तुकोबारांना की जो माणूस म्हणून जन्माला आलेला आहे गड्या त्याने मरस तोपर्यंत संतांची संगत करून मरावं, म्हणजे संतांच्या संगतीचं महत्व सांगितलेलं आहे। जगद्गुरु तुकोबारांनी एक सिद्धांत त्यांना सांगायचा आहे, तो संतांच्या संगतीचं महत्व आणि संतांच्या संगतीचं महत्व जीवनामध्ये जर कधी संतांची संगत जर कधी प्राप्त झाली तर तुकोबारांचं मत असं आहे की आपलं जीवन सर्थ होतं, आपलं जीवन प्रवाही होतं, आपल्या जीवनात परिवर्तन होतं, आपला उत्कर्ष होतो, असं जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात। आपल्या जीवनात बदल होतो, आपल्या सोप्या भाषेत सांगायला गेलं म्हणजे आपलं भलं होस भलं, अजून सोप्या भाषेत सांगायला गेलं म्हणजे आपलं मोठं घर भरायचं आहे की नाही। मग तुम्ही म्हणणार महाराज कसं? जगद्गुरु तुकोबाराय सांगतात संतांच्या संगतीमध्ये जीवन सर्थ होतं। हो, तर जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात की कसं होतं दादा? मग लोकांनी विचारलं तुकोबाराय जीवनात बदल होतो, संताने सर्वता केलो तैशापुरी, संतांच्या संगतीमध्ये माझं जीवन सर्थ झालं तैशापुरी। मग लोकांनी विचारलं तैशापुरी तुकोबाराय कशाप्रमाणे? लोकांना पचावं कळावं रुचावं आणि लक्षात यावं कशाप्रमाणे बदल झाला, कशाप्रमाणे परिवर्तन होतं, तर जगद्गुरु तुकोबाराय एकच दृष्टांत ठेवतात, सिद्धांत एकच ठेवतात, संतांच्या संगतीचं महत्व, साधू पुरुषाच्या संगतीचं महत्व आणि त्याच्याकरता 3 चरणाच्या अभंगामध्ये दृष्टांत एकच ठेवतात। तो दृष्टांत असा ठेवतात, चंदनाने बोरी व्यापिल्या, चंदनाच्या झाडाचा आणि बोरीच्या झाडाचा दृष्टांत जगद्गुरु तुकोबाराय आपल्या पुढे मांडतात। लोकांनी विचारलं का हो महाराज, जे सत्यामध्ये पंक्ती घेतात, जे दान धर्म करतात, मग त्यांच्यावरच कृपा करतात का? तर जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात गुण दोष, संत कृपा करताना गुणदोषाचा विचार करत नाही। ज्यांची समदर्शनी नजर झालेली असते त्यांना संत म्हणावं। जन नोहे अवघा जनार्दन, ते जनार्दनात जनामध्ये जनार्दन पाहणारी ज्यांची वृत्ती असते त्यांना म्हणावं संत। आणि
आणि असे संत ते म्हणतात गुण दोषाचा आहे, संत कधी विचार करत नाही. गुणदोष याती, याती म्हणजे जातीपातीचाही विचार करत नाही. गुण दोष याती न विचारी काही, ठाव दिला पायी आपुलिया. असा वापर जगद्गुरु तुकोबार यांनी 3 चरणाच्या अभंगामध्ये केलेला आहे. आपल्याला वेळेच्या आत त्या अभंगाचा भाव बघायचा आहे. पण संत बोलतात हे कमी, हो, आणि त्या संतांच्या वचनांना असं म्हटलेलं सूत्र म्हटलेले अल्प अक्षर. संतांचं म्हणणं म्हणजे अक्षर अल्प, अल्प अक्षर, असंदिग्ध, संदिग्धता राहू नये, संभ्रम राहू नये. आणि जर कधी गिळंकृत करायला गेलं म्हणजे त्या शब्दांच्या जर कधी तळ गाठायला गेलं तर तळ गाठता येत. तळ गाठता येतो का? तळ गाठता येत नाही. आपले मराठी उमजत नाही अक्का दादा. आपली मराठी कधी चालली? काल दिवस कीर्तनले बॅग ठी बाबा, आणि ते आलं नाही एक असं एवढं यापेक्षा जरा ठोसर होईल. हा हा महाराज, मी तर तुम्हाला आत्ताच दखितलं, आत्ता दखितलं. अहो दखितलं जर का सांगितलंय ना, तर अभंगाचा तळ गाठेल केव्हा? गाठता नाही. ज्याला कळतं ना त्यानेच प्रयत्न करावा, ज्याला कळतो त्याने प्रयत्न करावा. अहो जगद्गुरु तुकोबाराय तळ गाठायला गेले, तळ गाठायला गेले की नाही? पण जेव्हा जगद्गुरु तुकोबाराय ज्ञानोबारांच्या वाङ्मयाचा तळ गाठायला गेले, का ज्ञानोबारांच्या बुद्धीची खोली मोजायला गेले, सर्व जीवा उमटे तैसा पोळे संकटे पुढीलांच्या. जगाला कोणाला जरी दुःख झालं तरी ते साधू पुरुषाला होतं. आणि म्हणून साधू पुरुषांचं एक ब्रीद वाक्य असं होतं, साधू पुरुष सहज जरी बोलला, जनाबाई भगवंता समोर भांडल्या तरी जगाला उपदेश झाला. जनाबाईंच्या भांडणात जगाला उपदेश झाला. सहज बोलले तरी संत हे जगाला उपदेश करू. आपला सहज बोलामा गरमात आंघोळ घुशीला. खरं आहे की नाही? खरं सांगा. एक आधी जर शांताबाई राहिली आणि देराणा जेठाण्या जेठाणीनं अंग जर थोडंसं बरं राहिलं ना, आई शांताबाई तिने फक्त एवढंच अशा पुष्करानं काम शिकले. खाऊ माय तुम्ही जेठाण्यात किती पिवी धमक चमकी राहिली, त्याच मार्केटला जातोस काय भाऊ इथं चक्र सुरू झालं. आणि पुन्हा अंगावर जवळच येतं जशी लगीन केली म्हणे तशी. आणि तुम्ही जेठाने तिवळी धमक होईल बस शांताबाईने एवढंच सांगा ना काम शिक. अहो गुन्हा पाणी करी बरेच शेतात देतेच. सहज बोलण्यामध्ये, आपल्या सहज बोलण्यामध्ये काय झालं? भांडण झालं. भांडण सहज बोलण्यामध्ये मना गरमा नागडो घाल दिला बोलला मना गरमा. असंच बोललो कीर्तनात बाबा, कीर्तनात असंच बोललो. स्वर इकडे तिकडे झाला. तो म्हणे बोलले गौरव मित्रच येत
तो म्हणे बोलले तुम्ही जर नाही जिरायचं तर सांग. सहज बोलण्यामध्ये काहीच करत नाही. हुशार माणसं आहे ना पोटात ठेवतात. आणि मी काय आलो एक आलो साखरी बाजाराला आलो. बाजार झाला आणि माझं धुळ्याला काहीतरी काम निघून गेलं. आणि गवरलाल महाराज मना गावाकडे सप्ताह जायला गवरलाल महाराज म्हणता पिसोडी गर्दी तिच्या. आता यांनी काय केली पाहिजे होती पिशवी घरी द्यायला पाहिजे होती. या गुराना याचे म्हणणं होतं तुम्ही जिराव सोच बाबा घर पिशवी लई या. आणि मन घरणी बाईने विचारा या सांगितलं वहिनी ही बाजाराची पिशवी. मन घरणी बाईने विचारा म्हणे महाराज आमचे महाराज कुठे गेले म्हणे काय माहिती म्हणे मला साखरी भेटणार मोटरसायकल मागे कोण बाई बसवली धुळाकडे गेला म्हणे. 8 दिन सप्ताह बशी गया 8 दिन तो सप्ताह उठाडा त्याच बोलावणं पडत विठ्ठल तो स्वभाव आहे स्वभाव तो शांतने बसू दे. एखादा जर गावात किडा पाळान सवय बिना तो किडाच पाहिजे त्याशिवाय त्यांना एखादा जर कधी पात्री पात्री मारण सवय बोलतो दुनिया करी चोऱ्या करी होतो तो स्वभाव शांत बसू देत नाही. स्वभाव अंतरीचे धावे स्वभावे बाहेरी दहिताही परी आवडलं जात नाही. आवडलं किती दाबण्याचा प्रयत्न केला ना कोण तरी ना जिवे भारे ना सोडी तरी आवडलं जात नाही आवडलंच जात नाही. सुंदर प्रमाण दिलं महाराजांनी. आपला विषय असा चालला की साधू बोलताना हिताचं बोलतात. 3 चरणाचा अभंग आहे. काय हित सांगून गेले तो कोण आहे माय हो संत वाङ्मय म्हणजे जगाच्या हिताकरताच निर्माण झालेलं काव्य म्हणजे संत वाङ्मय. मी नेहमी सांगतो रवी बा त्या काही लगींना गाणं नाही. लगींना गाणं आहेत का भरकत आहे उपनत फिरवत नाही का. तोडिल्या चंदन गडिल्या चाक तोडिल्या चंदन गडिल्या चाक बळका मिळा पडता हवा चाले व थंडी गा कोण झोपून मंडप मजा. काय म्हणते या आता सीझन येईल त्याचा. हो तुना कोण औषधार रे राज बंधरा तुनी माया औषधार तुना बाप जमादार सडे मारो की ना पार पुढे बंदुकाना बार तुना फुई फुंक ओ मन माय गुच्छ बोट आवडल्या काव्य काय येते या काव्यामध्ये. आमचे तात्या सांगायचे एक काव्य अजून म्हणतात या तद्दन लबाड्या मारांना म्हणतात बरं काय याचं. कोणतं काव्य म्हणतात त्या लग्नामध्ये मोती पै रतवना मग म्हणतस ना तुमच्याकडे म्हणतस ना. खरं सांगा पाणी पडी जास लोक सांग भुईमुंग उतरी जातात का याला कोण भुईमुंग न बिवारलेवा पैसा देत नाही. आणि त्यांना पुऱ्याना लगीन मोठी पै रतवना या चाटा माराना समजा चाटा मारा हे वस्तुनिष्ठ काव्य नाही. काय या काव्यामध्ये काहीच निष्पन्न होत नाही काहीच नाही. त्याच्यामध्ये सामान्य काव्य आणि संतांचं काव्य याच्यामधला मी फक्त तुलना सांगतोय फक्त फरक सांगतोय. नीट लक्षात घ्या. हो नीट लक्षात घ्या. पहा मी नेहमी सांगतो ती एक कविता होती रे हो मनावर का मन बरोबर अरे देवकी नीट बस मांडी बघा मनावर का माझ्या बरोबर मनावर का हा काहीच गाव करू नका. तुमले एखादा बाबानी बाईनी भीमकाडी दिले का 500 वर नाही ना कोणी भीम काढलेलं नाही ना मोकळं. जॉनी जॉनी हिंदी शुगर टेलिंग लाईफ बोला ना ओ खिचडी खाया जॉनी जॉनी बोला एस पप्पा इटिंग शुगर नो पप्पा टेलिंग लाईफ नो पप्पा ओपन युअर माउथ. सगळ्यांना ऐकू आलं का. लेकरांनी कविता म्हटली ऐकू आलं का ऐकू आलं होते ना कविता. बाबा त्यासनी नाही पाठ आई कविता त्यासनीच पाठ नाही रे बा त्यासनी मम्मीसनी बी पाठ पप्पानी बी पाठ आजोबानी बी पाठ. आजोबा जर नाटू शाळा सोडायला गेला ना तो आजोबा मन बाबा कविता मन जॉनी जॉनी एस पप्पा इटिंग शुगर नो पप्पा टेलिंग लाईफ नो पप्पा. ते म्हातारा सुद्धा इंग्लिश कविता बोलायला लागला आणि इतका खुश होतस त्या बबण्यानं मम्मी पप्पा माय मन बबण्या इंग्रजीमा कविता म्हण राहिना माय मन बबण्या इंग्रजीमा कविता म्हण राहिना. हा माय म्हणी राहिना पण काय म्हणी राहिना त्याला अर्थ काय अर्थ काय या कवितेचा खरं सांगा. आपलं कसं पाहिजे सांगू का मी सांगतो विनोदाने
आपल्या उडाणाऱ्या 5-25 महिला पंढरपूरला यात पंढरपूर आणि 1 नंबरवर नानमाय होती. 5 तास लाग्यात पांडुरंग परमात्मानं दर्शन द्या. 5 तास नानमायच्या मागे त्या 25 महिला आणि नानमायच्या पुढे अमेरिकन बाई होती. एक अमेरिकन बाई तीही दर्शनाला आलेली होती. आणि ते रावळामध्ये घुसले ना, मंदिरात घुसल्यानंतर त्या भगवंताचं स्वरूप पाहिलं. रूप सावळे सुकुमार, रूप सावळे सुकुमार, कानी कुंडल मकराकार, कानी कुंडल मकराकार, रूप सावळे सुकुमार. ते भगवंताचं रूप बघितलं आणि रूप तसंच होतं ना. माऊली वर्णन करतात, सावळा हो हरी, सावळा हो मदन मोहनाचा तू. ते चार्जिंग होईना. या चालीची ताकद आहे. हा महाराष्ट्राचा ठेवा आहे. महाराष्ट्राचा हा मोठा ठेवा आहे नाही का. भगवंताच्या स्वरूपाचं वर्णन केलं आणि त्या अमेरिकन बाईने त्या भगवान परमात्म्याला बघितलं, ते मंदिराचं काम बघितलं आणि आश्चर्यचकित झाली, आश्चर्यचकित. आणि तिच्या तोंडून अक्षर उद्गार निघून गेले, वाव वाव वंडरफुल, वाव वंडरफुल, वाव वंडरफुल. उडाणीने नानमायतीन मागेच होती. ती नानमाय सांगे म्हणे, ए बुरे वंडरफुल नाही, पंढरपूर पंढरपूर. जानी जानी तसेच चाललंय. बघण्या म्हणस, मम्मी बी म्हणस, पप्पा बी म्हणस, काय म्हणस. हा ना. ते अमेरिकन बाई ते जोडपे ते आलं ना आपल्या भारत भ्रमणासाठी. आपलं बी गाव हायवेलाच आहे. त्या मोटरसायकलीवर त्याची मोटरसायकलची साधी होती नाही राज बाबा, एवढं मोठं टाळला. ती मागे बसलेली योगायोग आंब्याच्या सीझन मध्ये आली आणि ती अमेरिकन बाई आंबा खात होती, आंबा खात होती. आता आपल्याला कसं कुठेतरी गर्दीमध्ये जर पाय लागला तर आपण पाया पडतो ना. ती अशी आंबा खाऊन ती कोय अशी फेकली आणि योगायोग अशी उडाण्यामधनच मोटरसायकल टाकली. भारत भ्रमण तिला झाली अशी टाकली, अशी अशी झाली. मी जसं आलो तसं आणि अशी निघाली या फाट्यावर. आणि बिचारी आपल्या ग्रामीण भागातली महिला माता भांडे घासत होती आणि तिने अशी कोय चोखली. चालू गाडीवर आंबा खात होती, आंब्याची कोय अशी फेकली रे बाबा. आणि ती कोय फेकल्यानंतर तिच्या मनात नाही, ध्यानात नाही, खाल्ली गेली. अशी कोय फेकली तिची. तिथे बिचारी ती भांडे घासत होती ना ती ताई, ती कोय लागली. लागताबरोबर हिच्या तोंडून उद्गार आला, ओ माय गॉड, ओ माय गॉड. ती नानमाय ती कोय घुसली. हाव माय खरंच गोडशे म्हणजे चित्रचित माझं चालू आहे बाबा. विठाला विठाला. थोडा आवाज वाढवकडे मला आहे ना बोलायला त्रास होतोय. सहज असं हा असं थोडस ऐकू दे किंवा काहीतरी गेन वाढव. विठाला विठाला. विषय चालला की संत वाङ्मय आणि आपलं वाङ्मय ते जानी जानी येस पप्पा सारखं नाही आहे ना. काय आहे त्या जानी जानी येस पप्पा मध्ये काय हिताचं सांगितलेलं आहे पहा. तुम्हाला जानी जानी येस पप्पा कवितेचा अर्थ जरी इंग्रजीमध्ये कळाला नाही ना, ट्रान्सलेशन करत तेव्हा आता कळेल की नाही. त्याच्यामध्ये त्या कवीने काय सांगितलेलं आहे, बघण्या साखर खाऊ नको, डायबिटीज होईल का, काय होईल काय होईल, काहीतरी दोष, काहीतरी त्याचा फायदा, काहीच सांगितलेलं नाही. पहा मी ट्रान्सलेशन करतो. इकडे जॉनी आहे तर इकडे दादू आपण घेऊ नाव. हा जॉनी जॉनी एस पप्पा, दादू दादू काय अप्पा. ट्रान्सलेशन ना, ट्रान्सलेशन चाललं. जॉनी जॉनी एस पप्पा, दादू दादू काय अप्पा, इटिंग शुगर नो पप्पा, साखर खादी नाही अप्पा, टेलिंग लाईफ नो पप्पा, लबाड बोलस नाही अप्पा, ओपन युअर माउथ आहा हा, आकरडाचं आहा हा.